हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज कटोरी ब्लाऊजचा आपण स्टिचिंग पुढचा फ्रंट पार्ट दाखवणार आहेत, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. ओके. आता कटोरी बघा, मी कटोरी अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलेला आहे. बघा, दोन्ही कटोऱ्या समोर समोर ठेवून पलटी करून घेतलेला आहे. 2.5 इंचाच्या वरती 2.5 इंच, खाली 1.5 इंचाचा लाईन मारले आहे. वरती 2.5 आणि खाली 1.5 इंचाच्या याच्यावरती लाईन मारलेली आहे आणि स्केलने स्ट्रेट लाईन मारून घेतलेली आहे. त्यानंतर शिलाई टाकून घेतली आहे. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही साईजचा कटोरीला टक्स मारू शकतात. बघा, अशा केल्याने आपली जी कटोरी आहे ती व्यवस्थित फुगते. तर अशा प्रकारे स्ट्रेट तुम्ही कडेपर्यंत शिलाई टाकायची आहे. त्यानंतर एक्स्ट्रा पार्ट आहे ते थोडंसं फोल्ड करायचं आहे, कट अजिबात करायचं नाही आहे. त्यानंतर तुम्ही कटोरी बघू शकतात की कटोरी कशी फुगली आहेत. बघा, तर फ्रंट साईड जे नवीन आहेत ताई, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. बघा, दुसरी पण त्याच पद्धतीनं सेम पलटी करायची आहे आणि 2.5 ते 1.5 इंचाचा टक्स मारून घ्यायचा आहे. तुम्ही अजून चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोचवा. ओके. दुसरा पण टक्स आपण 2.5 ते 1.5 इंचाच्या अंतरावर घेतला आहे. स्ट्रेट लाईन मारून घेतलेली आहे. बघा, त्यानंतर मी शिलाई टाकून घेतलेली आहे. इथं माझा गळा खूप खराब झाला आहे, तर तुम्ही समजून घेऊ शकता. ओके. त्यानंतर दुसरा पण 2.5 आणि 1.5चा टक्स टाकलेला आहे आणि शिलाई करून घेतलेली आहे. बघा, 2.5 इंचाचा टक्स 2.5 इंचाचा टक्स बघा. त्यानंतर आपण दुसरा पण टक्स मारून घ्यायचा आहे. बघा, जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. त्यानंतर दुसरा पण टक्स झालेला आहे. बघा, मारून. तर तुम्ही एक्स्ट्रा कापड आहे त्याचं पण टक्स फोल्ड करून टिप मारून घेतलेली. बघा, दोन्ही कटोऱ्या किती टोकदार बनलेल्या आहे आणि खूप छान फुगलेल्या आहे. खूप कमी साईजचा ब्लाऊज आहे. याची कटिंग मी लाईव्ह वरती दाखवली आहे. प्लीज तुम्ही तिथे जाऊन 32 साईज कटोरी ब्लाऊज व्हिजिट करा. मी पूर्ण कटिंग तुम्हाला दाखवली आहे. त्यामध्ये कटोरी कशी वाढवायची, बाई कशी कटी करायची, प्रॉपर पूर्ण A to Z माहिती त्यामध्ये दिली आहे. त्यामुळे तुम्ही ती लाईव्ह बघा. वाटलं तर त्याची लिंक मी या व्हिडिओ खाली देते. ओके. त्यानंतर साईड पार्ट आणि अस्तर जोडून घेतले होते. त्यानंतर आपण साईड पार्ट खाली ठेवला आहे, कटोरी वरती ठेवले आहे आणि हळूहळू शिलाई करून घ्यायची. बघा, इथं कटोरी किंवा खालचं पार्ट कोणताही पार्ट खेचायचं नाही, एकसारखं ठेवून शिलाई करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा डबल शिलाई करायची. अशा प्रकारे आपली कटोरी फुगलेली आहे. बघा, ओके. त्यानंतर एक्स्ट्रा पार्ट आहे ते कट करून घ्यायचे आहे. बघा, त्यानंतर आपण त्याची जी क्रॉस पट्टी आहे ती पण मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घेतलेली आहे. बघा, तुम्हाला जर याच्या कटिंगचा व्हिडिओ बघितला असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा जाऊन व्हिजिट करा. लाईव्ह वरती A to Z लिंक A to Z माहिती सांगितली आहे कटिंगची. बघा, तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करा. त्यानंतर बघा, त्यावर तापटीप देऊन घेतली. आता आपण क्रॉसपट्टी जी भाग 3.5 इंचाची क्रॉसपट्टी आपण कटिंग केली ती आपण गळ्याच्या बाजूला ठेवून जी कमी आहे ती कड्याच्या बाजूला धरून शिलाई केलेली आहे. बघा, तर त्यानंतर त्यावरती दाबटेप देऊन घ्यायची आहे. ओके. इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल तर खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. बघा, फिनिशिंग सोबत आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. बघा, कटोरी पण किती छान व्यवस्थित परफेक्ट आलेलं आहे आणि साईड पार्ट आणि क्रॉस पट्टी बघा. त्यानंतर दुसऱ्या पण साईजचं आपण असंच करून घ्यायचं आहे. सॉरी, जरा घसा खराब आहे. त्यानंतर दुसरा पार्ट बघा, खालून आपण आता ह्या पार्टची आपण वरून जोडली होती कटोरी, आता याची खालून जोडायची आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. एक ताई आहे त्यांची वारंवार ही चूक होती. बघा, एका बाजूला मी वरच्या बाजूने स्टिचिंग केली आणि दुसऱ्या बाजूला मी खालच्या बाजूने स्टिचिंग केली. ओके. अशा प्रकारे आपली क्रॉस पट्टी आणि साईड पार्ट जोडला आहे. त्यानंतर आपण जी क्रॉस पट्टी आहे ती जोडणार आहोत. बघा, इथे पण
कशी क्रॉस पट्टी ठेवली, जे 3.5 इंचाची गाळ्याच्या बाजून आणि 3 इंच स्टार्टिंगला ठेवून आपण शिलाई करून घेतलंय. मागचा आणि पुढचा पार्ट सोबत पकडायचा आहे बघ, वरचा आणि खालचा पार्ट सोबत पकडायचा आहे, खालीवर अजिबात करायचं नाहीये. त्यानंतर शिलाई करून घ्यायची आहे बघा. अशा प्रकारे साईड पार्ट क्रॉस पट्टी जोडून झालेली आहे बघा. किती छान फिनिशिंग सोबत रेडी झालेली आहे. आता आपण इथं हुकचा आकार तयार करायचा आहे. हुक आणि बटन, हुक अटकवण्यासाठी आणि हुक जॉईन करण्यासाठी बघा. इथं 2.5 इंचाचा कपडा कट करून घेतलेला आहे बघा. 2.5 इंचाचा कपडा पुष्कळ होतो. त्यानंतर आता आपण हा पार्ट आहे तो उलटा ठेवलेला आहे बघा. 1/2 इंचाच्या अंतर आपण शिलाई करून घ्यायची आहे. ओके, 1/2 इंचाच्या अंतरावर शिलाई करून घ्यायची आहे आणि ते पार्ट त्यावरती ठेवून घ्यायचे आहे. आता बघा थोडीशी फोल्ड करायची आहे, खालच्या बाजूला चून टाकून घ्यायची आहे. हळूहळू शिलाई करायची आहे. तर खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा बघा. तर माझा गळा खराब असल्यामुळे तुम्ही इथे व्हिडिओ कंटिन्यू करा बघा. तर कशी फोल्ड केलेली आहे तर तुम्ही समजून घ्या. त्यानंतर पुन्हा एक टीप टाकली आहे बघा. ओके, त्यानंतर आपण त्यावरती थोडीशी जागा ठेवून शिलाई करून घ्यायचे, जेणेकरून आपले व्हीचे आकार आहे ते बनवायचे आहे. त्यानंतर खालच्या बाजूने आपण पुन्हा थोडीशी शिलाई करून घ्यायची आहे. तर व्हीचे आकार आपल्याला बनवून घ्यायचे आहे. तर बघा दुसऱ्या पण पार्टला दाब टिप देऊन घ्यायची आहे बघा. दाब म्हणजे तो उलटा पार्ट ठेवला होता तेव्हा आपली जी पट्टी आहे ती वरच्या बाजून आली आहे. तर हा सुईचा आलं, याची बाजू खाली येईल ही पट्टीची. ते पट्टीची उलटी बाजू ठेवली म्हणून सुईच्या बाजूने पट्टी आली. तर सुईची बाजू ठेवली उलटी तर खालच्या बाजूने पट्टी आली आहे. तर ह्या बाजूला आपण जे हुका आहे ते अटॅच करणार आहोत, म्हणजे सुई धाग्याने पॅक करणार आहोत. ती बाजू झाली आहे. जर बघा त्यानंतर थोडीशी शिलाई टाकून घ्यायची आहे बघा. तुम्ही डबल फोल्डची पण घेऊ शकतात, पण चला अशी पण भारी बसते, तुम्ही नक्की ट्राय करा. ओके, त्यानंतर ती दाब टिप देऊन जी आपण पट्टी अटॅच केली आहे ते पूर्ण खालच्या बाजूने आपण फोल्ड करायचे आहे. ओके, त्यानंतर आपण पुन्हा एक शिलाई टाकून घ्यायची. अशा प्रकारे आपल्या दोन्ही पण पार्ट आहे ते जोडून झालेले आहे. आता आपण काय करणार आहोत बघा. एकसारखे ठेवायचे आहे आणि कट करून घ्यायचे आहे बघा. एकसारखे ठेवून खालीवर नाही झाले पाहिजे. आपण एकसारखे ठेवून गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपण तिरकस बघा. त्यानंतर असे खोलगट आकार दोन्ही बाजूने द्यायचे आहे बघा. खोलगट आकार दिल्यानंतर आपण इथे त्रिकोणी आधी बघा जेव्हा दोन्ही पार्ट तयार झाल्यानंतर आपण हे एक समोर ठेवून जे एक्स्ट्रा वाटत असेल ते कट करून घ्यायचं आहे. कधी कधी काय होतं मग आपण जेव्हा ते बटन लावतो पण ते खालीवर होतं, त्यासाठी आपण इथे काळजी घ्यायची आहे की दोन्ही सारखे ठेवून सारखे करून घ्यायचे. बघा फिनिशिंग सोबत हा कटोरी ब्लाऊजचा पार्ट पूर्ण रेडी झालेला आहे. याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ लाईव्हवरती दाखवला आहे कटिंगचा. तुम्ही तिथे नक्की जाऊन व्हिजिट करा, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. ओके, त्यानंतर आता आपण तिरकस पट्ट्या काढलेल्या आहे आणि त्यावर एक इंचाच्या 2 तिरकस पट्ट्या काढलेल्या आहे. आता तुम्हाला जर इथं कोट जमत असेल तुम्ही अशी दाब टिप देऊन द्या, खूप छान दिसते. ब्लाऊज पण फिनिशिंग सोबत रेडी होतो, त्यामुळे तुम्ही अशी पट्टी दाब टिप देऊन द्या. ओके, आता काय करायचं बघा. 1 इंचाची काढलेल्या आहे पट्ट्या, तर थोडीशी शिलाई करायची आहे बघा. शिलाई करायची आहे. त्यानंतर तिला थोडीशी फोल्ड करायची आहे आणि फोल्ड झाल्यानंतर हळूहळू 1/2 इंचाच्या अंतरावर शिलाई करून घ्यायची आहे बघा. 1/2 इंचाच्या अंतरावर शिलाई करून घेतल्यानंतर आपण छोटे छोटे कट मारायचे आहे बघा. शिलाई जेव्हा आपण करतो तर जिकडून छोटी शिलाई केली ती वरच्या बाजूने येईल, प्लेन खालच्या बाजूने येईल.
आणि दोन्ही पण सोबत पार्ट पकडायचे आहे बघा. त्यानंतर छोटे छोटे कट मारायचे आहेत. हे झाल्यानंतर दोन्ही पण पार्ट सोबत सारखेच पकडायचे आहे आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे. ओके, खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. त्यानंतर दाबटीप देऊन घ्या बघा. दाबटीप दिल्यानंतर बघा या पद्धतीने तुम्ही फोल्ड करायचे. आपला जो अस्तरचा पार्ट आहे तो दिसता कामा नये खालचा. अशा प्रकारे आपण दाबटीप गळ्याच्या थोडंसं साईडने शिलाई करा, जेणेकरून आपला गळा व्यवस्थित फिनिशिंग सोबत रेडी होईल. तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आय होप तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या पद्धतीचे आपण व्हिडिओ तयार केले जातील. ओके, त्यानंतर आता काय करायचं, दोन्ही पण आपले पार्ट रेडी आहे. दुसरा पण तसंच 1 इंचाची पट्टी घ्यायची आहे, ती थोडीशी फोल्ड करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या पार्टला पण शिलाई करून घ्यायची आहे बघा. आता पुन्हा एक शिलाई करायची आहे. 1 इंचाच्या कपड्याला छोटी बारीक शिलाई टाकायची आहे. तुम्हाला ही स्टिचिंगची पद्धत कटोरी ब्लाऊजची आवडली असेल तर नक्की कमेंट करा खाली. काही प्रॉब्लेम असेल तर नक्की प्रॉब्लेम सांगा, तुमच्या क्वेश्चनचा आन्सर भेटून जाईल. तर बघा पुढच्या पार्टला पण 1-1 इंचाच्या पट्ट्या कट केल्या आहेत, त्या जॉईन करून घेतलेल्या आहे बघा. 1-1 इंचाचे पट्टे कट केले आहे, पुढच्या पार्टवर ठेवायचे आहे बघा. आणि अर्ध्या ते पाऊण इंचाच्या अंतरावर आपण शिलाई करून घ्यायची आहे बघा. आपला कटोरी ब्लाऊजचा फ्रंट पार्ट फिनिशिंग सोबत रेडी झालेला आहे. तुम्हाला ही पद्धत आवडली का, कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर गोट मारता येत नसेल तर या पद्धतीने तुम्ही दाबटीप देऊन द्या. तर तुम्हाला आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं मात्र विसरू जाऊ नका. आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर पडेल. तर ओके, अशा प्रकारे आपले दोन्ही पण पार्ट रेडी झाले. छोटे छोटे कट मारून आपण दाबटीप देऊन घ्यायचे आहे बघा. तर ओके, त्यानंतर खालच्या बाजूला फोल्ड करायचे आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. तर ज्यांनी हा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्यांचे मनापासून आभार. त्यानंतर बघा दाबटीप देऊन घ्यायचे, खालच्या बाजूला दाबटीप द्यायची आहे बघा. आणि हळूहळू शिलाई करत चालायचं आहे बघा. खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. तुमची कटोरी ब्लाऊज कधीच बिघडणार नाही या पद्धतीने तुम्ही स्टिचिंग केले तर. दाबटीप देऊन झाले बघा. तुम्ही गोट पण बघू शकता, असं वाटतंय गोटच मारलं पण ॲक्च्युली आपण पायपिंग केले, अजून फिटिंग करायचं, फिटिंगमध्ये कपडा जातो. अशा प्रकारे फ्रंट पार्टची स्टिचिंग केली आहे. तर व्हिडिओ